सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पुण्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की स्वामींना कुठली सेवा ही भूषणावू असते. जर आपण प्रत्येकाने अशी सेवा केली तर प्रत्येकाच्या इच्छा ह्या लवकर पूर्ण होणार आहे. जर आपण दुसऱ्यासाठी काहीतरी केलं चांगलं तर स्वामी महाराज आपल्यासाठी नक्की त्याच्या दुप्पट चांगलं करत असतात. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी जे काही आहे, माझं अस्तित्व आहे ते फक्त स्वामी कृपेमुळे, स्वामींच्या मुळे आहे. माझ्या आयुष्यात स्वामी आले नसते तर कदाचित आज मी जिथे आहे तिथे नसते. स्वामींमुळे खूप काही मिळालं, खूप चांगली माणसंही मिळाली, खूप सारे अनुभव आले आणि प्रत्येक अनुभवातून स्वामींनी एकच दाखवून दिलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मला स्वामी सेवा काय, स्वामींविषयी काहीच माहीत नव्हतं, काही म्हणजे काहीच माहीत नव्हतं. मी जेव्हा कॉलेजला होती, माझा डिप्लोमा झाला, त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. फर्स्ट इयर हे खूप छान झालं. औरंगाबाद येथे मी हॉस्टेलला राहू लागली. फर्स्ट इयर झाल्यानंतर सेकंड इयरला माझे बॅकलॉग राहिले, तरी पण मी थर्ड इयरला ॲडमिशन घेतलं. खूप सारा लोड होता अभ्यासाचा, कारण मागचे विषय देखील क्लिअर करायचे होते आणि थर्ड इयरचे देखील, त्यामुळे खूप टेन्शन होतं आणि खूप सारा लोड होता. त्यानंतर काय झालं ना की असंच मग मी अभ्यास करायची, खूप हे करायची. पण माझी जी मैत्रीण होती ना, ती स्वामींच्या मठात जात असायची. ती मला स्वामींविषयी सांगत होती की अगं म्हणे माझं लग्न वगैरे झालं. तिने मला तिचे अनुभव सांगितले की सर्व काही स्वामी कृपेने झालं. मला स्वामींमुळेच इतका छान मुलगा मिळाला, जॉबही लागला आणि सर्व काही व्यवस्थित झालं. ती मला घेऊन मठात जात होती, कारण ती तिथे जॉबला असायची आणि आम्ही एकाच रूममध्ये राहू लागलो होतो. मग जॉबला लागली ती आणि तिने मला सांगितलं. मग ती म्हणले की इथे जवळच मठ आहे म्हणे. मग मी तिच्यासोबत स्वामींच्या मठात जाऊ लागली आरतीला. आम्ही आरती करून यायचो, प्रसाद घ्यायचो आणि रूमला यायचो. मला तिथे गेल्यानंतर इतकं छान वाटायचं ना की तिथून उठूच वाटत नसायचं. इतकं मन शांती, प्रसन्नता, खूप छान वाटायचं. एक पॉझिटिव्ह एनर्जी मनामध्ये येत असायची. मग त्यानंतर मी हे केलं, अशीच स्वामींचा फोटो, माळ, स्वामीचरित्र घेऊन आली. आपण देखील करू असं म्हटलं आणि मग मी स्वामींची सेवाही करू लागले. रूमवरतीच करायची, जसा वेळ मिळेल तशी सेवा करायची. फार काही करायचे असं नाही, पण 3 अध्याय, 11 माळी जप, त्यानंतर जसा वेळ असेल तसं नामस्मरण हे कंटिन्यू चालूच असायचं. त्यानंतर मी काम करता आवरता जेवण करताना आणि त्याने तारक मंत्र मोबाईलमध्ये लावून द्यायची आणि त्याच्याबरोबर म्हणायची. आणि त्याच्यात असं आलं का अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यावेळेस इतकं छान वाटायचं ना, इतकं छान की बस असं वाटायचं नाही, आपल्या आयुष्यात देखील काहीतरी अशक्य असणाऱ्या गोष्टी हे शक्य होणार आहे असं वाटायचं. त्यानंतर मग माझा अभ्यास वगैरे झाला, पेपरही झाले. पेपर स्वामी कृपेने छान गेले होते. आता सर्व काही होतं. त्यानंतर जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी तर खूप आश्चर्यचकित झाले, कारण मी एवढं देखील केलं नव्हतं की मला एवढे मार्क्स मिळतील. कारण मी विथ डिस्टिंक्शनमध्ये आली होती आणि क्लासमध्ये फर्स्ट होती. माझे बॅकलॉगही सुटले आणि थर्ड इयरला मी फर्स्ट होती. त्यामुळे सर्वजण म्हणायचे हे कसं शक्य आहे म्हणे की सेकंड इयरला तुझं एवढे बॅकलॉग राहिले, एवढी आहे आणि तू थर्ड इयरला कशी फर्स्ट आली. हे मी म्हटलं मलाही माहीत नाही, म्हटलं हे माझ्या स्वामींनी केलं. असे त्यावेळेस स्वामीं खरंच म्हणजे मी स्वामींकडे मागितलं नव्हतं की मला माझे विषय सुटू द्या, की मला एवढे मार्क्स मिळू द्या, की असं होऊ द्या, असं काहीच नाही. मी फक्त सेवा करत होती. मग एकदा गुरुवारी मठात जायची, आरती करायची आणि आपली रोजची सेवा करायची. मागत तर काहीच नव्हती, पण स्वामींनी न मागता मला त्यावेळेस खूप दिलं. त्यावेळेस स्वामींचा खूप मोठा प्रचंड आम्हाला अनुभव आला. त्यानंतर माझी स्वामींवरची श्रद्धा, विश्वास हा वाढत गेला. आता माझं शिक्षण झालं, त्यानंतर मी पुण्याला यावं अशी स्वामींची इच्छा असेल. मी पुन्हा पुण्याला आली आणि 2 कंपन्यामध्ये मी इंटरव्ह्यू दिल्या. माझ्यासोबत कॉलेजच्या दुसऱ्या मुली आणि मुलं देखील होते, पण त्यांचा कुणाचाही नंबर लागला नाही. माझं 2ही कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. आता कोणती चॉईस करावी हे मला कळत नव्हतं.
इतका मोठा प्रश्न माझ्यापुढे स्वामींनी ठेवला होता. त्यावेळेस सर्वजण म्हणे की आमचं कुणाचंच झालं नाही, तुझं कसं झालं. त्यावेळेस देखील मला वाटलं नाही, ही सर्व काही स्वामींची कृपा आहे, स्वामींनीच केलं म्हटलं. आणि त्यानंतर मग मी स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकला की कुठली कंपनी जॉईन करू. मग स्वामींनी ज्या कंपनीचं उत्तर दिलं त्या कंपनीमध्ये मी जॉईन केलं आणि तिथे मी जॉब करू लागली. आता घरचे म्हटले की जॉबला लागली, शिक्षण झालं तर आता लग्नाची तयारी करूया. लग्नासाठी बघाबघ चालू झाली. त्यावेळेस आता एकच इच्छा होती स्वामींना की स्वामी माझ्याच फील्डचा मुलगा मला मिळू द्या, आणि एक म्हणजे तो मांसाहार करणारा नसावा, त्याने तुम्हाला मानावं, तुमची सेवा करावी. तो अगोदर जरी सेवेकरी नसला तरी लग्नानंतर त्याने सेवा करावी, एवढीच माझी इच्छा आहे म्हटलं. स्वामी एवढी इच्छा माझी फक्त आता पूर्ण करा. या अगोदर मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही म्हटलं, पण ह्यावेळेस मी मागते, एवढी इच्छा माझी पूर्ण करा, असं मी स्वामींना म्हटलं. असे पारायण वगैरे तर कंटिन्यू चालूच असायचे. जेव्हा सप्ताह बसायचा तेव्हा मी पारायणाला बसायची, प्रहरीच्या सेवालाही जायची. अशा छोट्या मोठ्या सेवा माझ्या ह्या चालूच असायच्या. त्यानंतर मग घरी स्थळ येऊ लागले. मला पहिलं स्थळ हे शिक्षकाचं आलं. मी स्वामींना म्हटलं, हे काय म्हटलं स्वामी, हे तर माझ्या फील्डचं नाही, काहीच नाही, मला असा मुलगा नको आहे म्हटलं. पण म्हटलं घरच्यांच्या पुढे मी जाऊ शकत नाही, कारण मला घरचे जसे म्हणतील तसंच करायचं होतं. मग घरच्यांनी विचारलं, तुला मुलगा पसंत आहे का, असं तसं. मी म्हटलं, तुम्हाला जर पसंत असेल तर मलाही पसंत आहे म्हटलं. तुम्ही जिथे म्हणताल तिथे मी लग्न करायला तयार आहे, असं मी घरच्यांना सांगितलं. पण अचानक सर्वांना पसंत होतं, त्यांनाही मुलगी पसंत होती. ते म्हटले की काही देऊ नका, काहीच नका, फक्त लग्न करून द्या, असं ते म्हटले होते. आणि मग काय झालं, माझा भाऊ तुझे आणि त्यांचे विचार जुळतील का म्हणे, तू इंजिनिअरिंग केलं आणि ते शिक्षक म्हणे, नको म्हणे, आपलं पहिलं स्थळ आहे म्हणे, आपण नंतर बघू, कुठं तुझं खूप वय झालं आणि तू दिसायला पण सुंदर आहे. माझा भाऊ असं म्हटला. त्याने आईवडिलांना सांगितलं की आपल्याला हे स्थळ नको, आपण दुसरं बघूया म्हणे. असं म्हटलं तर मला इतकं छान वाटलं, खूप छान वाटलं. म्हटलं स्वामी तुम्हीच काहीतरी करा म्हटलं आता. त्यानंतर मग असंच खूप दिवस झाले. त्यानंतर पुन्हा एक स्थळ आलं. म्हणजे मग त्यानंतर मी काय केलं होतं की 11 गुरुवार व्रत हे चालू केलं होतं. मग 11 गुरुवार व्रत चालू केल्यानंतर मी हाच संकल्प सोडला होता की मला माझ्याच फील्डचा मुलगा आणि खूप सुंदर असा नको, पण मांसाहार करणारा नाही आणि तुमची सेवा करणारा हवा आहे, एवढं स्वामींना विनंती केली. आणि माझे 11 गुरुवार हे चालू होते. मध्येच मला म्हणजे तो मुलगा, म्हणजे मी त्याची कल्पनाही केली नव्हती, त्या स्थळाची कोणीच कल्पना केली नव्हती, असं स्थळ मला आलं. कारण खूप मोठी श्रीमंतही होते, सर्व काही सेटल होतं, सर्व व्यवस्थित होतं आणि मुलगा दिसायलाही इतका सुंदर होता की बस. आता ते स्थळ आलं आणि विशेष म्हणजे तो इंजिनियरच होता, त्यामुळे खूप छान होतं. आणि जेव्हा मी त्यांना बघितलं, मुलाचा बायोडाटाला फोटो बघितला, त्यावेळेस म्हटलं की हा तर खूप सुंदर आहे दिसायलाही, याला मुलगीही तशीच लागेल, हा मला कसला पसंत करतो, असं मी मनातच म्हटलं. घरचेही म्हटले काय होतं काय माहिती, पण ते बघायला आल्यानंतर सर्व काही झालं. आणि त्याच दिवशी म्हणजे तिथेच त्यांनी सांगितलं की आम्हाला मुलगी पसंत आहे. मुलाने देखील सांगितलं की मुलगी पसंत आहे, पुढचं बघून घ्या. ते म्हणते तुम्हाला काय द्यायचं ते द्या म्हणे आणि लग्न करून द्या, असं म्हटले. त्यावेळेस खूप छान वाटत होतं. माझे 11 गुरुवारही कंप्लीट झाले नव्हते. स्वामींना म्हटलं, खरंच स्वामी तुम्ही धन्य आहात म्हटलं. सर्वजण खूप आनंदी होते, कारण सर्व काही मनासारखं घडत होतं. त्यानंतर मग आमचं घरचे हो म्हटले, सर्व काही झालं. म्हटले की आपण 4-5 महिन्यानंतर लग्न करून टाकूया. आता घरच्यांची होकारी सर्व झाल्यानंतर मग आम्ही फोनवरती बोलू लागलो. आता फोनवरती बोलायला लागल्यानंतर असंच एक दिवस गुरुवार होता, माझी पूजा वगैरे झाली आणि मला मठात जायचं होतं. त्यांचा फोन आला की कुठं चालली काय, तर मी म्हटलं की मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करते, म्हटलं मठात जाते, तुम्हाला केलेली चालेल का. त्यावेळेस ते म्हटले हो चालेल म्हणे, मला काही प्रॉब्लेम नाही म्हणे, आमच्या घरचे तर खूप देवदेव करतात, तू उपवास करते, तू सेवा करते, तर मी केलं तर चालेल का. ते मला जेव्हा असं म्हटलं ना, त्यावेळेस खरंच माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले की म्हणजे मी स्वामींकडे जे मागत होते ते स्वामी आत्ता प्रत्यक्षात माझ्यासोबत ते करत होते. मी म्हटलं हो तुमची इच्छा असेल तर तुम्ही केलं तर चालेल. ते म्हणे काय करावं लागतं, उपवास पकडावं लागतो, आणखी काय करावं लागतं. मी म्हटलं काय नाही, फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत जा म्हटलं, आणि उपवास तुम्हाला पकडायचा तुम्हाला होत असेल तर करा म्हटलं. तर ते म्हटले ठीक आहे, तू करती ना तर मी पण करेल, असं मी म्हटले. मग त्यानंतर काय झालं, त्यांनी उपवास पकडला आणि
ते म्हणे की गुरुवार होता त्या दिवशी त्यांच्या घराचा दरवाजा वाजला. रूमवरती ते एकटेच राहतात. तर ते म्हणे मी आज 4-5 वर्षापासून इथे राहतो, पण इथे कधीच कोणी आलं नाही. आणि त्यावेळेस घराचा दरवाजा वाजला. एक बाबा होते म्हणे, त्या बाबांकडे स्वामी महाराजांचा फोटो होता. असे ती परडी असते, त्या परडीमध्ये फोटो होता. गळ्यात कावड्याच्या माळा वगैरे होते आणि हे जे महाराजांचा फोटो होता. तर ते बाबा म्हटले की तू सर्वांसोबत चांगलं वागत जा, सर्व हे करत जा, तुझं लग्न एका छान मुलीसोबत होणार आहे, असं तसं ते खूप बोलले म्हणे ते बाबा. आणि ते मला म्हटले की आता फक्त 10 रुपये मला दे म्हणे. आणि मग मी त्यांना 10 रुपये दिले म्हणे. आणि त्यांनी तो जो स्वामींचा फोटो आहे तो माझ्या हातात दिला आणि ते निघून गेले म्हणे. मग मी म्हटलं यांनी फोटो का बरं दिला? मग मी लगेच त्यांनी मला कॉल केला, सांगितलं. मी म्हटलं अहो ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी आले होते म्हटलं. ते स्वामींची इच्छा आहे की तुम्ही त्यांची सेवा करावी, स्वामी स्वतःहून तुमच्याकडे आले म्हटलं, असं मी म्हटले. त्यांनाही खूप विशेष वाटलं म्हणे, खरंच स्वामी आहेत म्हणे. मग तेव्हापासून ते देखील स्वामींची सेवा करू लागले. त्यानंतर काय झालं ना की असंच माझा बड्डे होता. मग ते म्हणे की मला तुला भेटायचं आहे, असं तसं. पण मला ते काही बरं वाटत नव्हतं. पण मी म्हटलं की म्हटलं हो आपण भेटूया, पण एक आज शर्त आहे म्हटलं, आपण नाही का अक्कलकोटमध्ये भेटूया म्हटलं, अक्कलकोटला आपण भेटूया, असं मी त्यांना म्हटले. मला पहिली भेट अक्कलकोटमध्येच करायची आहे म्हटलं. स्वामींनीच आपला जुळवून आणला आहे, तर आपल्याला पहिली भेट अक्कलकोटमध्येच आपली झाली पाहिजे, असं मी म्हटलं. मी आईची परमिशन घेतली की मला त्यांना भेटायला अक्कलकोटला जायचे, दर्शन घ्यायचं आणि मी पुन्हा रिटर्न येणार म्हटलं, असं मी म्हटलं. आई म्हटले तुझी इच्छा आहे ना, तू म्हणते तर जा म्हणे, असं आईची परमिशन मिळाली आणि मी गेले. तेही तिकडनं आले आणि आमची भेट ही अक्कलकोटमध्ये झाली. त्यावेळेस इतकं छान वाटत होतं, इतकं म्हणजे मी खूप भरून पावल्यासारखं वाटत होतं. आणि दोघांनी दर्शन वगैरे घेतलं, खूप छान वाटत होतं. स्वामींना म्हटलं असंच कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या. त्यावेळेस ते म्हणत होते इथं किती छान वाटतं आहे म्हणे, किती प्रसन्न वाटत आहे. आपण लग्न झाल्यावरती आपण अक्कलकोटलाच दर्शनाला येऊ म्हणे, असं म्हटले. आणि आम्ही जेवणं वगैरे केले, खूप छान दर्शन वगैरे झाले आणि आम्ही पुन्हा रिटर्न आलो. मी खरंच खूप भरून पावली. त्यानंतर आता आमच्या लग्नाला 1 वर्ष हे झालं आहे. पण स्वामी महाराजांच्या कृपेने आमचे दिवस हे खूप आनंदात चालले आहे आणि खूप मी सुखी आहे. माझे मिस्टर माझी खूप काळजी घेतात. खरंच स्वामींनी मला खूप छान मुलगा दिला, खूप माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. मी स्वामींना आता एकच विनंती आहे की स्वामी आमच्या दोघांकडून तुमच्या चरणांची निरंतर सेवा तुम्ही करून घ्यावी, अशीच सर्वांना सद्बुद्धी देऊन सर्वांकडून सेवा करून घ्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना दिला, किती छान प्रचिती आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.